संपूर्ण वृत्तांत सांगितला। आणि मग ज्यावेळेस भगवंतांनी सांगितले की वसुदेव, तू असणार मला या इथून नदीच्या असणाऱ्या पलीकड जे असणारं गोकुळ आहे त्या गोकुळाच्या तिथं निघून सोड, आणि जी योग माया आणि ज्यावेळेस भगवंतानी आज्ञा केली की वसुदेव, तू मला गोकुळामध्ये निघून सोड, आणि तिथे जी असणारी योग माया जी एका मुलीच्या असणाऱ्या अवस्थेमध्ये तिने जन्म घेतलेला आहे तिला असणार तू या ठिकाणी घेऊन ये, आणि अशा आज्ञा केल्याच्या नंतर जे कारागृहाचे जे असणारे जेवढे काही द्वार आहेत ते पहिलं जे द्वार आहे ते म्हणजे अज्ञान, की मी कोणाचा तरी पिता आहे आणि कुणीतरी माझा पुत्र आहे ही असणारे जे अज्ञान आहे ते शोक न करता वसुदेवाने असणारे भगवंताला एका असणाऱ्या टोपलीमध्ये घेतलं आणि वसुदेव त्या असणाऱ्या कारागृहामधून बाहेर पडले। एवढंच नाही, एक असणारी चकित करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस असणारी देवकी उठली, देवकीने स्वतःहून पाहिलं की असणारे विष्णू भगवंत ज्यावेळेस टोपलीमध्ये आहेत, एकदम हास्य असणारा चेहरा आहे, प्रसन्न असणारा चेहरा आहे, आणि ज्यावेळेस भगवंताकडे जर पाहिलं तर संपूर्ण असणारे जे काही तिथले सैनिक होते, जे द्वारपाल होते, ते असणारे बेशुद्ध झाले, आणि बेशुद्ध झाल्यामुळे जे वसुदेव आहेत ते सुरक्षितपणे असणारे कारागृहाच्या बाहेर पडले। आणि कारागृहाच्या बाहेर पडल्याच्या नंतर यमुना नदीच्या तीरावरती गेले, आणि जसं आपण रामायणामध्ये ऐकलं असेल, ज्यावेळेस सेतू असणारा पार करायचा होता, म्हणजे समुद्र असणारा पार करायचा होता, स्वतःहून समुद्राने श्रीरामांना असणारी जी वाट आहे ती वाट करून दिली होती। तसंच या ठिकाणी हे झालं, यमुना मातेने असणारा श्रीकृष्ण भगवंताला तीरावरती जाण्याकरता स्वतःहून असणारा रस्ता साफ करून दिला, आणि भगवंता तुमच्या असणारे पाय माझ्या असणाऱ्या जलाला स्पर्श करावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला। आणि नमस्कार करून ज्यावेळेस वसुदेव गोकुळाकडे निघाले तर पावसाळ्याचे असणारे दिवस होते, आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप मोठा असणारा पाऊस पडायचा, आणि ज्यावेळेस वसुदेव नदीच्या तीरावरती जाण्याकरता निघाले त्यावेळेस संकट आले, पाऊसही येत होता, परंतु त्या असणाऱ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस ते गोकुळामध्ये पोहोचले, सगळ्या असणाऱ्या गोपिका ज्यावेळेस झोपल्या होत्या, आणि यशोदा माता जी आहे ती झोपलेली असताना जे वसुदेव आहेत ते गेले आणि शांतपणे असणारे श्रीकृष्ण भगवंताला त्या यशोदा मातेच्या ठिकाणी ठेवलं, आणि जी योग माया आहे तिला आपल्या जवळ घेऊन ते परत असणाऱ्या कारागृहामध्ये आले। आणि ज्यावेळेस सकाळी जे असणारे जे द्वारपाल आहेत, जे सैनिक आहेत ते जागे झाले, आणि त्यांच्या कानावरती असणारा एका बालकाच्या रडण्याचा आवाज पडला, आणि त्याच्यामधला एक सैनिक धाव घेऊन असणारा कंसाच्या कक्षाकडे गेला, आणि राजाला असणारं सांगितलं की महाराज, पुत्राचा असणारा जन्म झालेला आहे आणि तुम्ही लवकर ताबडतोब चला, सकाळची असणारी वेळ आहे। मृत्यूने असणारा घाबरलेला कंस स्वतःची अवस्था न बघता केस असणारी विस्कटलेला आहे, झोपेतून असणारा निद्रामधून बाहेर पडला, आणि धाव घेऊन कारागृहाकडे ज्यावेळेस गेला, आणि कारागृहाकडे गेल्याच्या नंतर ज्यावेळेस कारागृहाची अवस्था बघितली की एक असणारी कन्या मोठमोठ्याने असणारी रडत आहे, आणि असं वाटतं की तिचा असणारा सकाळीच असणारा जन्म झालेला आहे, आणि देवकीने पाय धरले कंसाचे, आणि पाय धरल्याच्या नंतर कंसाला विनंती केली की अरे, इथून पाठीमागचे जे काही माझे पुत्र होते प्रत्येक असणाऱ्या माझ्या मुलाला तू घेऊन गेलास, आणि माझ्या समोर असणारे माझ्या कृत्यात असणारा मृत्यू केलास, पण मी काही बोलले नाही,
कारण की माझ्या पतीने असणार तुला वचन दिलं होतं की जे काही पुत्र होतील ते मी तुला आणून देईल. पण माझी विनंती आहे, आकाशवाणीमध्ये असं सांगितलं होतं की जो काही 8वा पुत्र जन्माला येईल त्याच्यापासून असणारी तुला भीती आहे, त्याच्यापासून तुझा मृत्यू होईल. पण ही तर कन्या आहे आणि ह्या कन्येला तरी मला तू सोपव, ह्या कन्येला तू ठार मारू नकोस, अशी विनंती केली. पण कंस घाबरलेला होता आणि पाप करत होता, अधर्म करत होता आणि त्याच्या डोळ्यावरती एक पडदा होता की मला मरण आलं नाही पाहिजे, मला मरायचं नाहीये. आणि ह्या भयाने त्याने असणाऱ्या दैविकीच्या हातामधून ते जी असणारी मुलगी आहे ते हिसकाटून घेतली आणि तो गेला. आणि दरवेळेस जसं तो प्रत्येक बालकाचा असणारा मृत्यू करायचा, तसं त्या मुलीला असणारं धरलं आणि असणारा मारणार तोपर्यंतच असणारी योगमाया हातातून सुटून आकाशामध्ये गेली. आणि आकाशामध्ये गेल्याच्या नंतर तिचं स्वरूप असं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये की तिच्या हातामध्ये असणारा शंख आहे, गदा आहे आणि एक नाही दोन नाही, जसं आपण पाहतो की नवरात्रीमध्ये जसं देवीची असणारी मूर्ती ज्या प्रकारे असते त्याच प्रकारे ती योगमाया जी आहे ती आकाशामध्ये असणारी प्रगट झाली आणि कंसाला बोलू लागली. एकदम तेजस्वी रूप होतं आणि कंसाला म्हणाली, अरे मूर्खा, तू मला मारतोस पण तुला माहित नाही मी कोण आहे. मी योगमाया आहे आणि ज्या विष्णू भगवंत 8वा असणारा पुत्र म्हणून तुझा वध करणार होते त्या विष्णू भगवंतांनी कधीच अवतार घेतलेला आहे आणि तुझा मरण हे अटळ आहे, ते कधीच चुकू शकणार नाही. तू अमर नाहीयेस. आणि अशा कठोर शब्द वापरून फक्त हा संकेत दिला की विष्णू भगवंतांनी पृथ्वीवरती अवतार घेतलेला आहे आणि तुझा मृत्यू होणार, असं सांगून योगमाया असणार तिथून निघून गेली. आणि जो कंस आहे त्याला घाम फुटला की मी इतकं लक्ष देऊन माझ्या स्वतःच्या बहिणीला कारागृहामध्ये ठेवून वसुदेवाने वचन देऊन देखील त्यांनी माझ्यासोबत असणारा घात केला. आणि जर त्यांच्या पोटीच असणारा 8वा पुत्र जन्माला येणार होता तर मग दुसरीकडे योगमायेने का सांगितलं. आणि मग तो कारागृहाकडे गेला आणि देविकीला नमस्कार करून म्हणाले की माझं चुकलं, तू माझी बहीण आहेस आणि माझी लहान बहीण असून देखील मी भरपूर असणारे तुझ्यावर अत्याचार केले. तुला असणारं सुरक्षितपणे सासरी पोहोचण्याच्या ऐवजी तुझ्या हातामध्ये असणाऱ्या बेड्या टाकल्या, मी तुला कारागृहामध्ये टाकलं, मी तुझा 1 आणि 2 पुत्र नाही 6 पुत्राचे असणारे जीव घेतले. याचं दुःख मला सुद्धा आहे, कारण मला राज्य करायचं होतं आणि मी अधर्म करत होतो, माझ्या हातून कितीतरी पाप घडले. आणि वसुदेवाला त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली, मी असणार त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा कुठेही असणारा पिता बघितला नाही. कारण जो असणारा पिता स्वतःच्या हाताने असणाऱ्या बालकाला जिथं मरण आहे आणि जिथं आपल्याला मुलाला धोका आहे तिथं नेणं हे साधारण व्यक्तीचं काम नाही. आणि जो वसुदेव आहे त्याला खूप मोठा महात्मा समजलं जातं. जर एकदा वसुदेवाने जर एखादं वचन दिलं तर त्यापासून तो पाठीमागे फिरत नाही. आणि वसुदेव कधीच खोटं बोलू शकत नाही असं मानून ज्यावेळेस कंस आपली चुकी मला माफ करा अशा अपेक्षेने ज्यावेळेस देवकीला बोलत होता आणि त्या दोघांना असणारं कारागृहामधून सोडण्याकरता सांगितलं आणि ते कारागृहामधून बाहेर पडले. आणि ज्यावेळेस हा संपूर्ण जी असणारी कथा आहे ती असणारी ज्यावेळेस परीक्षित राजाला शुक भगवंत सांगतात की परीक्षिता, कंस असणारा ज्यावेळेस देवकीला बोलत आहे आणि दुसरीकडे ज्यावेळेस गोकुळामध्ये सकाळ झाल्याच्या नंतर ज्यावेळेस सूर्याचे किरण ज्यावेळेस गोकुळामध्ये येतात तर सूर्य देखील ह्या अपेक्षेने येतो की आज मला भगवंताचं दर्शन होईल. ज्यावेळेस गोकुळामध्ये प्रत्येक असणारं फळ आणि प्रत्येक असणारं फूल या अपेक्षेने उमललं होतं की आज असणारे जे साक्षात विष्णू भगवंत आहेत त्यांनी पृथ्वीवरती अवतार घेतलेला आहे. आणि ज्या वेळेस विष्णू भगवंत पृथ्वीवरती येतात काहीतरी कार्य करून जातात आणि तो असणारा इतिहास आपल्याला प्रत्येक शास्त्रामधून पुराणामधून ग्रंथामधून आपल्याला श्रवण करण्याकरता भेटतो. आणि ज्यावेळेस परीक्षित राजा ही कथा श्रवण करत होता आणि जी यशोदा माता आहे ती असणारी निवांतपणे शयन करत होती आणि एक असणारी दासी गोपी आली. आणि गोपी आल्याच्या नंतर गोपीने पाहिलं की एक असणारा सुंदर सावळ्या असणाऱ्या वर्णाचा सुंदर असणारा बालक जो रडत आहे आणि यशोदा मातेला त्याची काही देखील म्हणजे चिंता नाही किंवा तिला जाणवलंही नाही की माझी प्रस्तुती झाली आहे किंवा मला बालक झालेला आहे. आणि गोपीने उठवलं आणि यशोदेला सांगितलं, अगं
तुला इतकी कस काय झोप लागली? तू एका बालकाला जन्म दिलास आणि तुला याचा भानही नाही. आणि ज्यावेळेस ही बातमी संपूर्ण गोकुळामध्ये पसरली, प्रत्येक असणारी गोपिका जी दासी आहे ते एकमेकींना सांगत होती, अगं तुला माहित आहे का, आज सकाळीच असणारी जी यशोदा आहे, यशोदाची असणारी प्रस्तुती झाली आणि एका सुंदर अशा बालकाला त्या देवी यशोदाने असणारा जन्म दिलेला आहे. एक गोपी ज्यावेळेस दुसऱ्या गोपिकेला सांगत होती, संपूर्ण असणाऱ्या गोकुळामध्ये ही बातमी पसरवली. जे नंद बाबा आहेत त्या नंद बाबांची अपेक्षा होती, कितीतरी वर्ष झालं त्यांना पुत्र झालेला नव्हता. या आनंदामध्ये ज्यावेळेस त्यांनी भरपूर असणाऱ्या गायीचं असणारं दान केलं आणि संपूर्ण असणाऱ्या गोकुळामध्ये ही वार्ता पोहोचण्याकरता सांगितली की आज असणाऱ्या ब्राह्मणाला असणाऱ्या घरी बोलवण्याकरता येईल आणि प्रत्येक ब्राह्मणाला असणारं दान करण्यात येईल आणि भोजनाचा असणारा कार्यक्रम घरी ठेवला. बघ, यशोदा माते देखील खुश झाली आणि ज्यावेळेस बालकाला असणारं जवळ घेतलं, बालकाचं नामकरण विधी करायचं ठरवलं आणि त्या गोकुळामध्ये मोठा असणारा समारंभ ठेवण्याकरता ठरवला. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला त्यावेळेस संपूर्ण गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण होतं. आणि हेच आनंदाचं वातावरण फक्त पृथ्वी तलावरतीच नाही, ज्यावेळेस विष्णू भगवंत पृथ्वीवरती अवतार घेतात त्यावेळेस स्वर्गातल्या ज्या अप्सरा आहेत त्या अप्सरा देखील नृत्य करत होत्या. इंद्र आणि संपूर्ण जे देवता मंडळी आहेत, ब्रह्मदेव असतील, भगवान शंकर हे असणारे ध्यानामध्ये ह्या संपूर्ण गोष्टीचा असणारा आनंद घेत होते की विष्णू भगवंत बालक अवस्थेमध्ये कसे दिसतात. आणि ज्यावेळेस हा संपूर्ण आनंद सगळीकडे पसरला त्यावेळेस असणारी ही संपूर्ण कथा एकदम आनंदाने शुक भगवंत ज्यावेळेस परीक्षित राजाला सांगत होते की परीक्षिता, आता विष्णू भगवंतांनी पृथ्वी तलावरती अवतार घेतला आणि इथून पुढची जी कथा आहे ती श्रीकृष्ण भगवंत असणारे बालक अवस्थेमध्ये आहेत, नंतर खोड्या करणार आहेत आणि या संपूर्ण गोष्टी ऐकण्याकरता तू सज्ज हो, तू सावधान हो. आणि असं सांगितल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंताचा असणारा अवतार पृथ्वी तलावरती झाला. संपूर्ण जणांनी एकदा भगवंताचं असणार भजन करा. दशरथे मारिला तोची होता मास,